सह 2 दुचाकी चोरीचे गुन्हे उघड। गुन्हे शाखेची कामगिरी। हडपसर येथील आकाशवाणी परिसरात राहायला असलेला शुभम अशोक मडिवाळ वय 20 हा काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरात राहायला आला होता। 20 एप्रिल रोजी त्याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री 2 वाजता महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड या परिसरातून ताब्यात घेतले। त्याच्याकडे 2 दुचाकी, 25,000 रुपये रोख आणि एक सोन्याचे बदाम आढळले। त्याच्याकडे कसून तपास केल्यावर त्याने 2 दुचाकी, एक गरफोडी केल्याचे उघड झाले आहे। काही दिवसांपूर्वी अक्कलकोट रोडवरील ईश्वर नगरातून रात्री एक दुचाकी चोरीला गेली होती। याच परिसरात गरफोडीची घटना देखील घडलेली होती। गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख हे त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार बापू साठे, सुभाष मुंडे, वसीम शेख, सैफन सय्यद हे त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करीत होते। त्यांनी खबऱ्यांकडूनही माहिती मिळवली होती। तपास सुरू असताना त्यांना महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड रोडवर 20 एप्रिलला मध्यरात्री एक संशयित दिसला। झडतीत काही संशयास्पद वस्तू आढळल्या। त्याने 7 एप्रिलला दुपारी 3च्या सुमारास साईबाबा चौकातून एक दुचाकी, 8 एप्रिलला रात्री 12:30च्या सुमारास मल्लिकार्जुन नगरातील आरमान रेसिडेन्सी मधून एक दुचाकी चोरली होती, तर ईश्वर नगरातील समर्थ रेसिडेन्स मध्ये गरफोडी केली होती। अशा बाबी तपासात समोर आल्या आहेत। या गुन्ह्यासाठी पोलिसांना सायबर शाखेची देखील मोठी मदत झाली।